नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना म्हणजेच की पीएम आवास योजना 2025 साठी तुम्ही आता तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या अर्ज करू शकणार आहात। ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये। आता हा अर्ज कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा माहिती सर्वात आधी मिळणार आहे। चला सर्व व्हिडिओ प्रक्रिया सुरू करू। तर मित्रांनो, याआधी तुम्हाला सुरुवातीला गुगल प्ले स्टोर वरून हे आधार फेस आरडी हे एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे आवास प्लस, हे बघा, हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या गुगल प्ले स्टोरवर मोबाईलमध्ये मिळून जाणार आहे। हे दोन्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवायचे। आवास प्लस तुम्हाला इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ठिकाणी ओपनचं ऑप्शन येईल, त्यावर ओपन करायचं। तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। आता मी या ठिकाणी इंग्लिश भाषा निवडतो आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमधून आपल्याला काही परमिशन द्यायला त्या परमिशन द्यायच्या। त्यानंतर सेल्फ सर्वे या बटनावर आपण क्लिक करायचं आहे। सेल्फ सर्वेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। तुमचा जो काही 12 अंकी आधार नंबर आहे तो टाका आणि त्या खाली ऑथेंटिकेट बटनावर क्लिक करा। त्यानंतर ज्यांच्या नावाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यांचा असा या ठिकाणी कॅमेरा ऑन होईल आणि या कॅमेरामध्ये त्यांचा एक फोटो डोळे झाक करून एक फोटो कॅप्चर केला जाईल। जोपर्यंत फोटो कॅप्चर होत नाही तोपर्यंत तुम्ही डोळे उघडझाक करत राहायचं आहे आणि त्यानंतर हा फोटो घेतला जाईल। त्यानंतर माहिती पाहायची आहे आधारवरची बरोबर आहे का आणि खाली ओके या बटनावर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक 4 अंकी पिन क्रिएट करायचा, जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही तुमच्या ह्याने हा पिन करू शकता आणि त्या खाली कन्फर्म पिन या बटनावर क्लिक करून तुम्हाला क्रिएट पिन, हे बघा खाली जे आहे क्रिएट पिन, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। दोन्हीकडचा पिन हा सेम पाहिजे तरच हे पुढे जातं। पिन जर चुकीचा असेल दोन्हीकडचा तर हे पुढे जात नाही। कधी कधी ॲप्लिकेशन थोडं लोड पण घेतं, या ठिकाणी लोड घेत आहे। आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट स्टेट डिस्ट्रिक्ट म्हणजे एक लोकेशन या ठिकाणी ते बघणार आहेत। या लोकेशनमध्ये तुम्हाला जे तुमचं लोकेशन आहे ते लोकेशन निवडायचं, जसं की महाराष्ट्र असेल, तुमचा जिल्हा जो आहे तो जिल्हा निवडायचा, त्या ठिकाणी तुमचा तालुका कुठला आहे तो तालुका, ही सर्व माहिती निवडायची आहे। त्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे ते गाव निवडायचं आहे। ही सर्व माहिती एक सोपी माहिती असणार आहे। तुम्ही तुमच्या गावाची माहिती या ठिकाणी व्यवस्थित निवडायची आहे आणि माहिती निवडल्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। आता प्रोसीड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 4 पर्याय आहेत, त्यामध्ये आपल्याला 2 पर्याय महत्त्वाचे आहेत। सर्वात आधी आपण ऍड आणि एडिट जो सर्वे आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एक नवीन सर्वे आपला ऍड करायचा आहे। म्हणून ऍड या बटनावर आपण किंवा एडिट या बटनावर आपण क्लिक करून 1 नंबरचा पर्याय निवडायचा। त्यानंतर या ठिकाणी देखील तुम्हाला काय करायचं, तुमचा आधार कार्डचा नंबर आहे तो टाकायचा आहे। आधी नाव टाकायचं वरती ज्याच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचा, त्यानंतर आधार नंबर टाकायचा आणि त्याच्या खाली जॉब कार्डचा नंबर जो आहे तो नंबर टाकून त्या ठिकाणी जो जेंडरचा ऑप्शन आहे तो जेंडरचा ऑप्शन निवडून त्याखाली असणारी कॅटेगरी असेल, वय असेल, ही सर्व माहिती टाकून मॅरिटल स्टेटस लग्न झालंय का नाही ती माहिती तुम्ही या ठिकाणी भरायची आहे। त्यानंतर ही सर्व माहिती भरून वडिलांचं नाव असेल किंवा नवऱ्याचं नाव असेल त्यासोबतच तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। अशी सर्व माहिती या ठिकाणी घेऊन शिक्षित आहे का अशिक्षित आहे, त्यासोबत ऑक्युपेशन म्हणजे काय करतात, लेबर आहे, फार्मर आहे किंवा कुठल्या नोकरीला आहे, ही सर्व माहिती तुम्ही द्यायची आहे। घरामध्ये किती सदस्य आहेत, त्यानंतर त्यांची डिझॅबिलिटी कुठली आहे का, म्हणजेच कोणाला लागलं आहे का काय आहे का, ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी भरायची आहे। आणि त्यानंतर ही सर्व माहिती भरून तुम्हाला पुढे जे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ही माहिती आल्यानंतर आता तुमच्या फॅमिलीमधल्या सर्व मेंबरची माहिती, जेवढे मेंबर आहेत त्या सर्वांची माहिती, वय असेल, मेल आहे, फिमेल आहे, काय करतात, ही सर्व माहिती तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे रेशनिंग कार्डवर नाव आहेत त्या सर्वांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। कुणाच्या 2 असेल 3 असेल, ही सर्व माहिती भरून त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करत राहायचं आहे। ज्यावेळी आता सर्व माहिती भरून होणार आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड जो हिरवं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। सर्व माहिती एकदा बरोबर आहे का ते देखील तुम्ही चेक करून घ्या, जेणेकरून प्रॉब्लेम नको, आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा। केल्यानंतर तुमच्या आता या ठिकाणी बँकेची माहिती भरायची आहे। तर बँक अकाउंटसाठी तुम्हाला तुमचं जे कुठली बँक असेल ती बँक निवडायची आहे। त्यानंतर तुमचा IFSC कोड टाकायचा आहे। बँकेचा नंबर टाकून म्हणजे बँक अकाउंटचा नंबर 2 वेळा टाकून व्यवस्थित पद्धतीने कन्फर्म करायचा आहे, जेणेकरून ही माहिती चुकणार नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे। आणि हा अकाउंट नंबर कोणाचा टाकायचा, तर ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरताय त्याचा टाकायचा, सर्व फॅमिली मेंबरच्या अकाउंट नंबरची गरज नसते। नेक्स्टवर क्लिक करायचं आहे फॉर्म भरून झाल्यानंतर। आता यामध्ये हा महत्त्वाचा फॉर्म असणार आहे। यामध्ये तुमच्या आधीच्या जे तुमचं आत्ताचं घर आहे त्याची तुम्हाला माहिती भरायची आहे। ओनरशिप ऑफ हाऊस बिंग सर्वेड म्हणजे कुठल्या घराचा सर्वे करायचा त्याची माहिती भरायची आहे। मग सर्वात पहिल्यांदा ऑप्शन आहे की तुमचं हे जे घर आहे ते तुमच्या किंवा ती जागा आहे ती तुमच्या नावावर आहे का, किंवा तुम्ही जे भाड्याने राहताय
तर तुमचं असेल तुम्ही तुमचं ओन यावर क्लिक करू शकता, भाडं असेल तर रेंटेडवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या घराचं मटेरियल कसं आहे, कच्चं आहे का पक्कं आहे, म्हणजे जे तुमचं आधीचं काम आहे घराचं ज्याचा सर्वे करायचा आहे ते कच्चं आहे का पक्कं आहे ही सर्व माहिती तुम्ही लिहायची आहे. त्याची भिंत कशी आहे, त्याचं वॉल कशी आहे किंवा तुमच्या रूम किती आहेत ही सर्व माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. लॅटरिन फॅसिलिटी म्हणजे संडास बाथरूमची सोय आहे का, तिथे यस नो तुम्ही करू शकता, नसेल तर नो करा, असेल तर हो करा, कारण सर्वेचा तुम्हाला फोटो वगैरे अपलोड करावा लागतो, म्हणून यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मेन सोर्स काय आहे, म्हणजे तुमच्या घरातील ज्याचा उत्पन्नाचा मेन सोर्स काय असणार आहे. आता या ठिकाणी बघा कोण कोण अपात्र आहे तर याची माहिती दिली आहे. 4 चाकी किंवा 3 चाकी वाहन असणारे कुटुंब अपात्र आहे. 3 किंवा 4 चाकी कृषी उपकरण असणारे देखील कुटुंब अपात्र असणार आहे. 50,000 किसान क्रेडिट कार्ड मर्यादा म्हणजे 50,000पेक्षा जास्त कर्ज असेल ज्यांच्याकडे KCC ते देखील अपात्र असणार आहेत. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी किंवा कर्मचारी असल्यास ते देखील कुटुंब अपात्र असणार आहे. शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे देखील अपात्र असणार आहेत. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा 15,000 रुपयापेक्षा जास्त कमवत असल्यास ते देखील कुटुंब अपात्र असणार आहे. आयकर भरणारे कुटुंब अपात्र असणार आहे. व्यावसायिक कर भरणारे म्हणजेच की ITR भरणारे देखील अपात्र असणार आहे. 2.5 एकर किंवा त्यापेक्षाहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब असल्यास ते देखील या योजनेअंतर्गत अपात्र असणार आहे. त्यामुळे हे तुम्ही पाहून घ्या, या सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असता का हे सर्व तुम्हाला पाहायचे आहे, कारण अपात्र असल्यास तुम्हाला योजनेमध्ये या पात्र केलं जात नाही. त्यामुळेच जर तुम्ही सर्व गोष्टींमध्ये बसत असाल तर सगळीकडे नो करून तुम्हाला हा फॉर्म प्रोसीड करण्यासाठी पुढे जायचं आहे. यस जिथं असेल त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येणं किंवा तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत नाही, तुम्हाला घरकुलमध्ये PM आवास योजनेअंतर्गत पात्र केलं जात नाही. त्यामुळे सगळीकडे नो करा. आणि त्यानंतर खाली बघा जो ऑप्शन आहे इज युअर फॅमिली गेटिंग, पहिल्यांदा तुम्ही अर्ज भरताय का हा एक महत्त्वाचा आहे. फर्स्ट टाइम तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करताय का, तर तुम्ही याआधी केलं असल्यास तुम्ही नोवर क्लिक करा, आणि जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करणार असाल तर येसवर क्लिक करा. शेवटचा ऑप्शन जो असणार आहे त्यामध्ये, बाकी सगळीकडे नो करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करणार असाल तर येस करा, तुम्ही जर याआधी अर्ज केला असाल तर नो करा आणि पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, तुमचं जे सर्वे जे जुनं घर आहे त्याचा तुम्हाला या ठिकाणी फोटो काढायचा आहे. त्यानंतर या गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करा फोटोच्या, आणि तुमचा जो घराचा फोटो आहे तो फोटो या पद्धतीने असा काढायचा आहे आणि फोटो काढून तुम्हाला तो अपलोड करायचा आहे जे तुमचं जुनं घर आहे ते. आणि त्यावर तुम्हाला काय लिहायचं असेल की बाबा आमचं कच्चं घर आहे किंवा काय, तर तुम्ही माहिती देखील लिहू शकता आणि नेक्स्टवर क्लिक करा. आता जी जागा जिथे तुम्हाला घर बांधायचं आहे, ज्या मोकळ्या जागेचा तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने फोटो काढायचा आहे, जिथे तुम्हाला आता नवीन घरकुल मिळणार त्या घरकुलासाठी तुम्हाला अर्ज करताय तर ते जागेचा देखील तुम्हाला फोटो अपलोड करावा लागणार आहे. तर फोटो या ठिकाणी अपलोड करा, तिथे देखील तुम्ही लिहू शकता की बाबा ही आमची नवीन जागा आहे, इथे आम्हाला घर बांधायचं आहे. त्यानंतर कशा पद्धतीचं घर बांधायचं त्याचे मॉडेल जे आहेत असणार आहेत ते मॉडेल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जे तुम्हाला योग्य वाटते किंवा आवडते ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्सन ट्रेनिंग पाहिजे का हे देखील तुम्ही येस किंवा नो तुमच्या पद्धतीने, तुम्हाला येस असल्यास येस करा, नसेल तर नो करा, पण येस केलेलं चांगलं असतं म्हणून मोस्टली येस करा. आणि सर्व माहितीनंतर तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा फॉर्म या पद्धतीने असा भरला जाणार आहे. तर सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करून तुम्ही तुमचा फॉर्म हा सबमिट करणार आहात या ठिकाणी. त्यामुळे सर्व माहिती एकदा व्यवस्थित पहा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी सक्सेस आला आहे, तुमचा सर्वे कंप्लीट झाला आहे. नंतर तुम्हाला अपलोड अँड सर्वे म्हणजे बॅक येऊन अपलोड सर्वेवर क्लिक करून या ठिकाणी व्हेरीफाय आधारवर क्लिक करून अपलोड रेकॉर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा घरकुलाचा अर्ज हा सबमिट होणार आहे. तुम्हाला ऑफलाईन करायचं असल्यास तुम्ही तुमच्या ग्रामसेवकांकडे जाऊन ऑफलाईन देखील या योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकता.